महेश शेट काय आपलं महेश बालदे हा जर साहेब असं आहे की सिडको मध्ये अध्यक्ष महोदय उदय सामंत साहेबांनी गेल्या अधिवेशनामध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी सिडकोनी 1970 साली ज्या शेतकऱ्यांची जागा घेतली त्यांना 12.5% द्यायचे. 1970 सालच्या 470 लोकांना द्रोणागिरी नोडमध्ये जागा दिली नाही. विधानसभेमध्ये मला आश्वासन मिळालं होतं की पुढच्या अधिवेशनापर्यंत त्यांना देऊ. ते अधिवेशन होऊन 3रं अधिवेशन आलं. ही सिडको ही संस्था या 470 लोकांना प्लॉट देणार आहे का, हा माझा स्पेसिफिक एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की 12 जानेवारी 2024 ला देशातील सर्वात मोठा अटल सेतू चालू झाला. सन्माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. पण त्या ठिकाणी असलेले 2 कनेक्टर, एक MMRDAचा कनेक्टर आहे जासईला, त्या ठिकाणी आजपर्यंत 1 इंचही काम पुढे सरकलं नाही. मला मान्य आहे उदय सामंत साहेब तुम्ही पालकमंत्री पदावरून रायगडातले गेलेत, पदमुक्त झालेत, पण आजपर्यंत आम्हाला पालकमंत्रीच मिळाला नाही. त्याच्यामुळे हे अटल सेतू देशातला सर्वात मोठा सेतू आहे पण त्याचे कनेक्टर आजपर्यंत जुळले गेले नाहीत. आणि तिसरा मुद्दा सिडकोलाच लागून आहे. हाही कनेक्टरचाही सिडको आणि MMRDAचा आहे. तिसरा नैनासारखं मोठं शहर नवनगर हे सिडको वसवतंय पण त्याच्याकरता शासन आणि सिडको गंभीर आहे असं वाटत नाही. पण माझ्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी मुंबईत कुठेही भाषण करताना नैनाबद्दल बोलतात की ही 3री सिटी होणार आहे. निश्चित ती माझ्या मतदारसंघात होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा 100% फायदा होणार आहे. पण सिडको आणि शासन गांभीर्याने त्या नैना प्रकल्पाकडे पाहणार आहे का आणि तिथल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार आहे का, ह्या एवढ्या 3 प्रश्न. उदयजी तुम्ही मागे आश्वासन दिलं होतं की पुढच्या अधिवेशनाच्या 470 प्लॉट मिळतील, आजपर्यंत मिळाले नाहीत. आणि न मिळालेल्या अशा या मुजोर अधिकाऱ्यांवर काय कारवाई कराल एवढं जरा आश्वासन द्या.